नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वराली ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, लसूण आणि संत्रा बाजाराची माहिती घेणार आहोत। सोयाबीनचे भाव स्थिर। देशातील बाजारात आज सोयाबीन स्थिर होते। बाजारातील सोयाबीनची आवकही चांगली असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे। देशातील बाजारात सध्या सोयाबीन 4100 ते 4400 रुपयांनी विकले जात आहे। बियाणे दर्जाचे सोयाबीन 6000 ते 7000च्या दरम्यान भाव खात आहेत। प्रक्रिया प्लांट्सचे भाव 4700 ते 4800 रुपयांच्या दरम्यान होते। हमी भावाने सोयाबीनची खरेदी दिवसेंदिवस वाढत आहे। मध्य प्रदेशातही भावांतरमधून सोयाबीनची खरेदी सुरू आहे। राज्यात हमी भावाने सोयाबीनची खरेदी वाढल्यानंतर खुल्या बाजारालाही आधार मिळेल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापूस दरात सुधारणा। देशातील काही बाजारांमध्ये कापसाचा सरासरी भाव वाढला आहे, तर काही बाजारांमध्ये भाव पातळी स्थिर आहे। जालना, अकोला, वणी, खामगाव, वर्धा, किल्ले धारूर, बार्शी, टाकळी, सोनपेठ बाजारातील भाव 7700 ते 7900 रुपयांच्या दरम्यान होते। या बाजारांमधील आवकही चांगली होती। इतर बाजारांमध्ये 6900 ते 7200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। तर सीसीआयची खरेदीही वाढत आहे, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कापसाचाही भाव वाढत आहे। सीसीआयला जास्त कापूस जात आहे, याचा आधार खुल्या बाजाराला मिळत आहे। कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरूच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। तुरीचे दर दबावातच। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 1-2 ठिकाणी नव्या तुरीची आवक होत आहे। या तुरीला हमी भावापेक्षा कमीच दर मिळत आहे। नवीन तूर 7000 ते 7200 रुपयाने विकली गेली, तर आयात तूर 6200 ते 6500 रुपये आणि जुनी तूर 6500 ते 7000 विकली जात आहे। तर तुरीचा हमी भाव 8000 रुपये आहे। देशातील बाजारात तुरीच्या आवकेत दबाव नाही, मात्र तरीही आयात मालामुळे दरावर दबाव आहे। तुरीची आवक सुरूच आहे, त्यामुळे दरात काहीसे चढ उतार सुरूच राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। लसणाच्या दरात चढ उतार। राज्यातील बाजारात लसणाच्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत। बाजारातील आवकही काही प्रमाणात सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत। सध्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या बाजारातील आवक काहीशी अधिक दिसत आहे। सध्या लसणाला प्रति क्विंटल 6000 ते 7000 रुपये दर मिळत आहे। नव्या लसणाची आवकही काही बाजारांमध्ये सुरू झाली आहे। बाजारातील लसणाची आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत। संत्री टिकून। राज्यातील बाजारात संत्र्याचे दर टिकून आहेत। यंदा बाजारातील आवक सुरुवातीपासूनच कमी राहिली। संत्रा पिकाला यंदा पावसाचा आणि कीड रोगांचा मोठा फटका बसला, त्यामुळे उत्पादन कमी झाले। त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी झाली आहे, त्यामुळे दर चांगले मिळत आहेत। सध्या संत्रा सरासरी 4000 ते 5000च्या दरम्यान विकला जात आहे, तर गुणवत्तापूर्ण मालाचे भाव 5000 ते 6000च्या दरम्यान आहेत। संत्र्याची बाजारातील आवक कमीच राहून काही दिवस दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला।